ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील युवा आंदोलकांनी शनिवारी आपल्या आंदोलनातील अनुभव मांडला। जात पात धर्म बाजूला ठेवून सर्वजण एक दिलानं लढलो आणि आंदोलन यशस्वी केलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। भविष्यात संविधान आणि तिरंग्यावर संकट आलं तर पुन्हा एकत्र येऊ असा निर्धारही या युवकांनी व्यक्त केला। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील युवा आंदोलकांचा खुला संवाद शनिवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर इथं आयोजित करण्यात आला होता। आम्ही भारतीय लोक आंदोलन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती दक्षिण विभाग यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात विराज सरनाईक, दिलदार मुजावर, कॅप्टन उत्तम पाटील, डॉक्टर अमित पवार, अमित पाटील आणि ॲडव्होकेट विक्रांत लोकरे, शेखर पाटील, सत्यजित चव्हाण, निर्मला साळदाना, कैवल्य शिंदे यांनी आंदोलनातील आपले अनुभव मांडले। जात पात धर्म यांना बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी युवक एक दिलानं लढले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उभं राहण्यासोबतच भविष्यात संविधान आणि तिरंग्यावर संकट आलं तर पुन्हा एकत्र येण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना विराज सरनाईक यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान कोल्हापुरातून जेवणासह मदत हवी आहे का असे अनेक फोन आले। कोल्हापुरातील दातृत्वाची ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। अतिशय चांगलं काय नियोजन केलं होतं, पण तिथं आम्हाला एवढे अपडेट्स येत होत्या। त्याच्या 2 लेडीज होत्या, त्या मला फोन करून सारखं अपडेट्स येत होत्या की तिथं काय खायला पाठवायचं आहे काय। साहेब मी कोल्हापूरचे दाखवतो, आम्हाला तिथं दिसतं, पण त्या तिथं इतकं येत होतं देशात, कोण देत होतं हेच कळत नव्हतं। आपण वेस्टेज नको म्हणून ते दाखवलं, पण कोल्हापुरातला प्रत्येक जेन्सी हा जागृत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून जेन झी पिढीनं प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचं धाडस दाखवल्याची भावना कॅप्टन उत्तम पाटील यांनी व्यक्त केली। हायली क्वालिफाईड होते, सौरदास होता, रामकाव होता, ते जर प्रदेशातून आपली नोकरी सोडून या आंदोलनाला गाईड करण्यासाठी, सहभाग होण्यासाठी आला होता। माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मात्र विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न असल्यानं सामाजिक बांधिलकीतून आंदोलनात सहभागी झालो असं डॉक्टर अमित पवार यांनी सांगितलं। सगळेजण आपले मत मांडत होते आणि ज्या पद्धतीने आपले मत व्यक्त करत होते, पोस्ट काय हे काय राज्य वगैरे असं काही नव्हते, प्रत्येकाला जे आपल्याला वाटतंय। नीट पेपर फुटीचा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नव्हता। हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्यामुळं आम्ही आंदोलनात सहभागी झालो असं दिलदार मुजावर यांनी सांगितलं। संविधान आणि तिरंग्याच्या रक्षणासाठी भविष्यातही एकत्र येण्याचा युवा आंदोलकांचा निर्धार यावेळी पाहायला मिळाला। कार्यक्रमाला माकपचे नेते चंद्रकांत यादव, पीटर चौधरी, माजी प्राचार्य DU पवार, माजी प्राचार्य विलास पवार आणि पंडित कंदले प्रमुख उपस्थित होते।